वांद्रेमधील घरामध्ये घुसून सैफ अली खानवरील हल्ला प्रकरण, हल्ला करणाऱ्या आरोपीला अटक. ठाण्याच्या कासार वडवली भागातून आरोपीला बेड्या ठोकल्या. विजय दास असं अटक केलेल्या आरोपीचं नाव. आरोपी मूळचा पश्चिम बंगालच्या नदिया जिल्ह्यामधील असल्याची माहिती. 2 दिवसांच्या शोध मोहिमेनंतर आरोपीला बेड्या. अटक केल्यानंतर चेंबूरमध्ये आरोपी विजय दासची पोलिसांकडून चौकशी. चेंबूरमधील चौकशीनंतर आरोपीला खार पोलीस ठाण्यामध्ये आणण्यात आलं. अभिनेता सैफ अली खानच्या तब्येतीमध्ये सुधारणा. सैफ अली खानला सोमवारी डिस्चार्ज मिळणार. मुंबई पोलीस सैफचा जबाब नोंदवणार. करीना कपूरनं मुंबई पोलिसांना सांगितला थरारक घटनाक्रम. घरी शिरलेल्या चोरानं सैफ नव्हे तर त्याच्या मुलावरच हल्ल्याचा डाव आखला होता का? करीनाच्या जबाबानंतर प्रश्न उपस्थित. संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरण धनंजय मुंडेंना भोवलं. पालकमंत्र्यांच्या यादीतून धनंजय मुंडेंचा पत्ता कट. पुण्यासह बीडची जबाबदारी अजितदादांकडे तर पंकजा मुंडे जालन्याच्या पालकमंत्री. बीडचं पालकमंत्रीपद घेण्यासाठी मीच अजितदादांना विनंती केली होती. दादांनी जबाबदारी स्वीकारली याचा मला आनंद. धनंजय मुंडेंकडून ट्विट करत अजित पवारांचं अभिनंदन. ही अतिशय आनंदाची बाब. अजितदादांना बीड जिल्ह्याचं राजकारण चांगलं माहीत. दादा कुणावर अन्याय होऊ देणार नाहीत. आमदार सुरेश धस यांचा धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा. देवेंद्र फडणवीसांकडे गडचिरोलीच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी. आशिष जयस्वाल सहपालकमंत्री असणार तर एकनाथ शिंदे मुंबई शहर आणि ठाण्याच्या पालकमंत्रीपदी. रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद आदिती तटकरेंकडेच. मागूनही भरत गोगावलेंना रायगडचं पालकमंत्रीपद नाही तर उदय सामंत रत्नागिरी आणि नितेश राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री असणार. पवार गटाचे उत्तम जानकर 23 तारखेला आमदारकीचा राजीनामा देणार. निवडणूक आयोगानं माळशिरस विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर न केल्यास 25 तारखेपासून जंतर मंतरवर आंदोलनाचा इशारा. विधानसभा सदस्यांनी निवडणूक आयोगाला नाही तर विधानसभा अध्यक्षांना राजीनामा द्यावा लागतो. मात्र इतरांनी देखावा, पब्लिसिटी, नैराश्यमधून तयार केलेलं हे फेक नरेटिव्ह आहे. सुनील तटकरेंची उत्तम जानकर यांच्यावर टीका. गुणरत्न सदावर्तेंच्या एसटी बँकेमध्ये 150 कोटींचा घोटाळा. संचालकांनी 43 लाख सदावर्तेंच्या पत्नीच्या खात्यामध्ये टाकले. एसटी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदेंचा आरोप तर सदावर्तेंनी आरोप फेटाळले. टाटा मुंबई मॅरेथॉनचं यंदा 20वं वर्ष. 63,000हून अधिक मुंबईकरांसह जगभरातील धावपटूंचा मॅरेथॉनमध्ये सहभाग. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून मॅरेथॉनला सुरुवात. टाटा मुंबई मॅरेथॉनला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांची उपस्थिती. मुंबईसह महाराष्ट्रामधील अनेक IPS, IAS अधिकाऱ्यांचेही फुल मॅरेथॉनमध्ये सहभाग. अर्ज पडताळणीमध्ये लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार. निकषामध्ये न बसणाऱ्या लाडक्या बहिणींना पैसे देणं बंद करणार. आधी दिलेली रक्कम सरकार वसूल करणार नाही. मंत्री आदिती तटकरेंची माहिती. 10वी-12वीच्या हॉल तिकिटावर जात प्रवर्गाचा उल्लेख रद्द. बोर्डाकडून दिलगिरी व्यक्त. विद्यार्थ्यांना 23 तारखेला नव्यानं हॉल तिकीट मिळणार.